मनपा अधिकाऱ्यांवरती आमदारांच्या कार्यकर्त्यांनी हात उचलल्याची माहिती समोर येते आहे। भाजपचे आमदार योगेश सागरांच्या कार्यकर्त्यांनी हा हात उचललेला आहे। आमदाराच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। मुंबईमधल्या कांदिवलीमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। कालच योगेश सागर यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली होती। रस्त्यांवरती ज्या पद्धतीने खड्डे पडलेले आहेत या सगळ्याची योगेश सागर यांनी पाहणी केली होती आणि त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते आणि याच्यानंतर आता मनपाच्या अधिकाऱ्यांवरती आमदाराच्या कार्यकर्त्यांनी हा हात उचललाय। तर मुंबईतल्या मल्लिकार्जुन आमचे प्रतिनिधी याविषयीचे अधिकचे अपडेट्स देतील। मल्लिकार्जुन, काय नेमकं घडलंय? बाचाबाची सुरू असलेली या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतेय, मात्र हात उचलण्यात आलेला आहे या कार्यकर्त्यांकडून। हो, नक्कीच कालपासून आमदार योगेश सागर हे रोडची पाहणी, गटारची पाहणी करत होते। मात्र आज ते कार्यकर्त्यासह महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन ते पाहणी करायला तिथे पोहोचले होते। तर त्याच विषयी ते अधिकाऱ्यांना जाब विचारत असताना कार्यकर्त्यांमध्ये जे आक्रोश दिसून आला त्याने थेट महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर हात उचलण्यात आलेला आहे। बरं मल्लिकार्जुन, हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर योगेश सागर यांच्याकडून काही याबद्दलची प्रतिक्रिया आलेली आहे का? त्यांनी कार्यकर्त्यांना काही समज दिली आहे का? काही कळतंय का? अजूनही अद्याप स्पष्ट झालेलं नाही। त्यांना समज ही देण्यात नाही आलेली आहे, कारण की जे आक्रोश कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे की गेल्या वर्षभरापासून हे कुठल्याही पद्धतीने काम महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेलं नाही। याच्यामध्ये कोण जबाबदार आहे याचाही ते विचारपूस करत होते। मात्र त्याच दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये जे आक्रोश दिसून आलं ते थेट त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना न विचारता जाम त्यांच्या कानाखाली वाजवलेली आहे। तेच आमदार योगेश सागर यांनी आपले कार्यकर्त्यांना साईड करताना दिसत आहे। अगदी धन्यवाद मल्लिकार्जुन या सगळ्या माहितीसाठी। तर या सगळ्याविषयी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। विधानसभा निवडणुकीमध्ये हारेचा सामना करावा लागणार आहे, अपयश मिळणार आहे। त्यामुळे आता यांना जनतेची कामं आठवलेली आहेत। आता ते स्वतःच व्हिडिओमध्ये म्हणतात की वर्षभर ते काम झालेलं नाही। मग वर्षभर योगेश सागर काय करत होते? डोळे झाकून बसले होते का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2-2.5 वर्ष सरकार कोणाचं आहे? महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळे नगरविकास खातं आणि थेट मुख्यमंत्री याकडे पाहत आहेत। महाराष्ट्राचं सरकार यांच्याकडे त्या कामांकडे पाहत आहे। त्यामुळे ही जी गटार दाखवत आहेत ती भ्रष्टाचाराचं गटार आहे आणि ते यांचं उत्तरदायित्व आहे। त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार, महानगरपालिका यांचा भ्रष्ट कारभाराची लक्तरं लोंबतायत हे त्याच्यातनं दिसतंय।